शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. मी मुलगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत. मित्रांनो, थेट आपल्या कोकणात ना, तर अजून गावीच असं आहे, कारण गावची पण मित्रांनो कामं अजून बाकी आहेत. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे, आज आपण ना चालला का माहीत आहे, सड्यावरती जात आहोत. तर सड्यावरती कसं माहीत आहे, थोडंसं आपल्या काजूच्या बागेत ना रान केवढा झाला तर बघून येऊचा. तर त्याच्यानंतर मग आता बेनावा वगैरे चालू होईल. तर बघू आधी कसं, आता नवरात्र वगैरे पण चालू आहेत. तर काय म्हणतात माहीत आहे, तर नवरात्राच्या अगोदर बेनला वगैरे ना, तर ती परत ती वाढून पटकन येतात. तर नवरात्रीच्या त्यानंतर बघू मग कसं काय चालतं. पण थोडंसं अगोदर सड्यावरचा एक फेरफटका मारून येऊया, बघून येऊया कितपत रान वगैरे वाढला असता. तर माझ्याबरोबर सत्तो नाना असणारा. तर जाताना जा काय आपल्या कॅमेऱ्याच्या मार्फत तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न करणार असं आहे. आणि चला तुम्ही पण थोडंसं अनुभव घ्यावा आपल्या सड्यावरचं या ब्लॉग मार्फत. तर जाताना इकडे पावसाचं वातावरण बघतास, तर आमका वाटतं पाऊस येतलो. तर सत्ताना ना पुढे या. आणि काय माहीत आहे, आपल्याक नाही घाटी चढताना म्हणजे पूर्णपणे ना चढून असं जायपर्यंत आपल्या. तर बघू आपण कसं माहीत आहे, गाडी वगैरे एखादी भेटली तर गाडीने पण जाऊ वरती, नाही तर मग चालत. पण चालतच मोस्टली जाणार आम्ही. तर खालना ना वरती येईपर्यंत ना 5 मिनटाचा धाप लागलो. आणि इकडे बघताच माझी सासरवाडी. तर चला अजून बरोच टप्पो पार करूचो असा. तर आपले पूर्वज बघा इकडे वरती, तर माळा खाली येलेले आहेत. 5-10 मिनटांना चलून आता वरती येईल इकडे आपल्या या भटाच्या मळी आहेत. तर पहिला भटाची मळी म्हणत, पण आता इकडे ह्या स्टॉप का ना चिंचमळी ना सध्या. तर चिंचमळी असं नाव ठेवलं नाही असा, कारण काय माहीत आहे, इकडे चिंचेचं झाड इकडे मोठा बघतास तुम्ही पाठीमागे माझ्या. तर त्याच्यामुळे ह्या बस स्टॉपचं नाव चिंचमळी ठेवलेलं नाही. तर पहिलं आपलं हो थोडंसं हे हॉल्ड होतो. तर आता आपण ना थोडंसं ना हॉल्ड करून आता आपण निघतो परत वरती. आहे गणपतीच्या आपल्या जी मंडपी असते ना वरती डोक्यावर, तर ती सजूसाठी ना इकडे आपली नाही नागपडी इकडे आपण वापरता. तर आता इकडे बरीचशी आता दिसू लागली आहेत. रानात गेलात ना, तर खायची ना खायची फळं किंवा रानटी जी फळं असतात त्याचबरोबर ना फुला वगैरे आपल्याला दिसून येतात. तर ह्या फूल मित्रांनो कसं, आता तुम्ही म्हणजे कसला आता त्याचं नाव सांगा. तर आमच्याकडे काय म्हणतात का, तांबोळी ना. तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणतात. त्यामुळे ना वरती चलत दिल्यानंतर आपल्या इकडे ना काय माहीत आहे, महाराची तळी लागली आहे. तर इकडे तळी असा, तर पाणी बघा अजून बऱ्यापैकी पाणी. आणि काय माहीत आहे, पूर्ण ना आता कोण इकडे बेनबेनाव करत नाही, त्याच्यामुळे ना पूर्ण त्या तळीवरनं झाडा येली आहेत आणि बराचसा रान वाढला. आपल्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो बघितलं असाल, तुमका मी खाली दाखवलं होतं. तर तीच झाडं असत ही फुलाची. तर फुलं अजून धरली नाहीत, तर कळे दिसतात इकडे मोठे असे येलेले. तर फुलं काही ना काही असतील आणि अळू वगैरे असतात. तर आपली ही आपल्या ह्या गुरांची वाट बघा, ढोरांची आमच्या मळलेली. तर पूर्ण वरती जायपर्यंत आपल्या अशीच वाट दिसतली. आणि वरती गेल्यानंतर मग आपल्याला काय माहिती, तांबळावर कच्चो रस्तो थंय सपाट आणि आपल्या पक्को रस्तो लागत म्हणजे डांबरीकरण. तर इकडे सगळीकडे बोल टाकलेले आहेत ढोरांका जाण्यासाठी नाही. आता इकडे गणाण्याच्या इकडे आपल्या ह्या कलंबात इलाव म्हणजे कसा वाट असतं आपली इकडे जाऊची. तर बाजूक इकडे कलंबा असत, त्याचबरोबर इकडे विहीर पण बघतास तुम्ही. तर चला, म्हणजे कच्च्या रस्त्याक होता मगाची आपण खाली जी आपली घुरांची जी वाट असते ना, तर त्या वाटेनं आम्ही इला. तर शॉर्टकट असा. आणि जर अशा पक्क्या रस्त्याने इलास ना, तर कसा वाळणा करून यायचा लागता. अजून आपल्याकडं ना 70% वरती चढवचा आणि 30%च आपण चढला अवश्याव. आणि एवढं दम लागलो ना बाबा रे बाबा. आणि आता आपलं हो पक्को रस्तो असा.
तर आपण आता ना तांबळावर पोचलो आहो आणि इकडनं अजून बराचसा चलोचा आपल्याला ते दम लागलो आहेच. वरती गेला की कसं माहीत आहे सड्यावर रिलॅक्स वाटतं कारण छान असताना फ्रेश वातावरण असतं. त्याचबरोबर काय माहीत आहे हवा मस्त अशी खेळती असता त्याच्यामुळे कसा वरती चढपर्यंत थोडंसं तो कंटाळो. आता ना इकडे बाळादा भेटलो हा तर त्या काय म्हणलं थोडंसं आमका वरती सोड. तर चला पटापट आता तो आपल्या वरती सोडीत तेवढा आपल्या कसा अंतर कापल्यासारखा वाटत. तर आपण इकडे आता रायला गेला तर बाळादा आपल्याला आता भेटलो हा. तर येताना तुमका मी राय दाखवीनच पण आधी कसा वरसाठी आपण ना बघून येऊया अगोदर कसा खायचा. तर येताना तुमका मी राय घेऊन जाईन. बऱ्याचशा लोकांच्या अजून बेन मित्रांनो कलमांची उंची असा. बेनूक चाललं की गावाला हा. तर इकडे टेंबलेर संध्याची बाग इकडे त्याचबरोबर इकडे इन्यानाची आमच्या आता गेलो तो इनोनाना. तर गावचा वातावरण एक नंबर मित्रांनो. पाऊस पण आता थोडं पडता त्याच्यामुळे कसं वातावरण एक नंबर झाला. पण काय माहीत आहे जर असं जर पाऊस लागत राहिला तर भाताची व्हायला भाजा त्याच्यामुळे थोडंसं ना ताप कडक हवा भाता झालेली होत थोडंसं काय माहीत आहे ताप कडक हवा. आणि इकडनं ना मित्रांनो व्ह्यू एक नंबर दिसता कालचं आपल्या गावचं. तर येताना दाखवीन. तर इकडे आपलं हनुमानाचं मंदिर मित्रांनो. इकडे अजून पाणी बघा बाळा किती आता. तर येताना सगळा दाखवीन तुमका कारण येताना सध्या चलतच येऊया. तर आपण आता ना वरती आपल्या ह्या निळवाडी दिला असा आणि आपल्याकडनं इकडे बाळादान सोडला ना आणि हे खालनं आपण 5 मिनिटातच वरती येला. तर आता ह्या कच्च्या रस्त्यांना आपण आता आपल्या माडानच जाऊ. चल बाळादा. हां हां येईल असतो हवाही घातला नसते. तर काल कसं जाताना कसं काय वाटत नाही मित्रांनो कारण उत्तरच असता पण वरती चढताना थोडंसं ना हवाही लागता. आमका काय सवय नसता पण सत्तूनानांनी कशी त्यांना सवय आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर आता आपण निळवाडीत आता इकडे उतरला नाही ना अजून आता कसं आपल्या जास्त नाही 5 मिनटं लागतील आणि हळू चाललं तर 10 मिनटं लागतील. तर शूट करीत चाललं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्या उशीर पण लागतं. तर ठीक असा चला आधी जाऊयात आधी खाली माडवण्यात जाऊन येऊया. तर वरती इल्यावर ना एवढा फ्रेश वाटता ना मित्रांनो भारीच. तर सगळीकडे ना हिरवगार तुमका दिसतात हिरवळ पसरलेली आहे. तर आमच्याकडे ना मोस्टली आपल्या देवगड पट्ट्यात देवगड हापूस आंबो आपलं फेमस असा. तर आंब्याची झाडं जास्त दिसतली आंब्याची बागे वगैरे आणि त्याचबरोबर आता ना काही काजीची पण लागवड करूक लागली आहेत. तर इकडे गंधारिणीचं झाड बघा. तर इकडे फुलं बघा छान अशी ना रंगीबिरंगी आहेत. आणि त्याचबरोबर ह्याची ना फळा पण मित्रांनो पिकली की खातात छान अशी ना गोड लागतात. तर ही बघा फळा मगाशी ब्लर होत होतो. तर ही फळा कशी पिकली ना काळी होतात फळा आणि छान अशी गोड लागतात. तर पिकलेला काही अजून कसा दिसत नाही हा पावसाळा असा ना त्याच्यामुळे टाईम असा पिको. हे लाजारी बघा इकडे. तर इकडे फुला पण आहेत लाजारी. तर सड्यावरती येईलास ना म्हणजे जंगलात वगैरे असं येईलास ना तर प्रत्येक झाडाची ना नावं वगैरे माहीत असो हवी. तर माका अजून तशी एवढी माहीत नाही आहेत पण आपल्याला थोडी तरी माहिती हवी. तर इकडे पण फूल बघता छान असा. त्याचबरोबर जी रानटी फळं असतात म्हणजे बरीचशी रानटी फळं आहेत फुलं आहेत तर ती औषधी पण असतात आणि थोडंसं कसं माहिती आहे पॉट पण भरू शकता. तर पाऊस येलो
आता इकडे वरती आपल्या माडवण्याच्या ना टॉपवर असता आणि इकडे सावताचा जो भांगर बघतात तर राकेश सावंत आणि कोणाची नाव होती निलेश सावंत ना. तर असे 3-4 भाव आहेत ना ते. तर त्यांची ही प्रॉपर्टी असा मित्रांनो आणि पूर्ण म्हणजे प्रॉपर्टी बघितलास ना खालीपर्यंत ती प्रॉपर्टी म्हणजे त्यांची जमीन असा आणि बरीचशी कलबाची आंबे मालप्यातला होतो. तर आंब्याची कलमा त्याचबरोबर मित्रांनो काजूची ना लागवड वगैरे त्यांनी केलेली असतात आतमध्ये. आणि आपल्याक आता तिची रेंज आहेत आपल्या हो येणार ती कशी. तर तिकडे आपल्याक जाऊचा. तर पावसामुळे आम्ही थांबला. पाऊस तिकडनं टाळलेत ना म्हणजे रत्नागिरीच्या साईडनं पाऊस बघा किती येतात तो. तर पाऊस काय खळत नाही हा. तरी पण बोललो काय म्हटलं आम्ही थोडा वेळ थांबला होता तो पण काय म्हटलं जाऊयाच बोललो कारण पाऊस नाही थांबलो तर बोललो येऊन वरती येईल तर आपल्याला काय फायदा नाही. तर इकडे आताशे मोकळे दिवस होते लाकडा तोडू होता. हां तर पहिले कसे माहीत आहे मित्रांनो इकडे ना ढोरा घेऊन यायचे वरती. तर काय झालं माहीत आहे तर आता कशी बरेचसे ना आपले शेतकरी मंडळी पॉवर टेलर वापरतात. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे गुरा ही आता कमी झाली आहेत. ढोरा वगैरे येतच नाही आता. तर आमच्या आस्वादाचं वगैरे मित्रांनो बैल हत आमच्या घरातल्यांचे तर त्यांचेच आणि शालेय बहिणीकडे म्हस वगैरे आहेत. नाही तर बघू गेलास तर ढोरा वगैरे अशी कमीच झाली आहेत. आणि आता सणाकने ना शान वगैरे पण भेटणं कठीण झाला. तर आता आपण ना ह्या आपल्या मित्राच्या इकडे येला पुत्या राहण्याच्याकडे. तर इकडे पुत्या राहण्यात आणि भाऊ गेला असताना मेहनती आहे मित्रांनो पुतो आमचो. तर भाऊ गेला असताना बरीचशी लागवड केला ना. तर इकडे त्यांनी ना आपल्या ह्या जमिनीत ना विहीर पाडला ना बाबा रे. तर किती खोला ती बघा मोठी असतात त्या आणि क्लिअर आहे पाणी बघ ना. तर खरोखर मेहनती आहे बरोबर मित्रांनो. तर गावाक मित्रांनो काय माहीत आहे मेहनत घेऊ हवी. मेहनतीशिवाय काय खायची गोष्ट साध्य होत नाही फळ भेटत नाही. तर खरोखर छान तुमका हेनच आम्ही जाणार आहोत तुमका तर आपण दाखवेनच. आता इकडे पुत्याच्या इकडे बागेत येईल कलंबाच्या. तर ही आता ही लागवड केलं तोसा काढू आपण हक्कान काढू त्याचा. तर इकडे हे बघ तोसा सत्या वाटतं हे बघा. तर आधी ना आपण खालना जाऊन येऊया आधी आहे ना सत्या वाटा. तर तोशाची पण ना वेली बरीचशी आहेत मित्रांनो. तोसा पण बरीच लागवड केला ना तोशाची. तो असाच खाली वाटता. तर पुढे ना इकडे बघतास ना जंगलच असा. तर रानटी म्हणजेच जनावरांचा इकडे ना वावर असता. तर डुकरा खास करून डुक्कर बेकरा वगैरे. तर इकडे चिबूड बघा इकडे चिबूड पण असतात त्या. तर ह्या कसा नाही तर नेट लावला ना जाळ्याचो पण काय माहिती आहे रानटी जनावर काय ठेवणार नाही. किती पण तुम्ही ह्या करा ठीक असा कारण रानटी जनावरांचं मित्रांनो घरच असा. आपण पण हे आता लागवड केला ह्या आपल्या दृष्टिकोनात. हां तर आपल्या दृष्टिकोनात ना मित्रांनो ही लागवड केला आपल्यासाठी. पण रानटी जनावरांची आपण ना मित्रांनो घरात ओढला. तर जंगल केल्यामुळे ना आता रानटी जनावर आपल्याकडे खाली येऊ लागले आहेत. काय माहीत आहे आपल्या बागेत ना असो एखादं नाही हो मांगर असावं. तर आंब्याच्या टायमिंग का मित्रांनो येतो ना भरपूर उपयोग होता आणि बाकीच्या टायमिंग का पण. काय पाऊस काय कमी होतं नावच घेत नाही हा. जोरच केला ना पावसानं. तर बघताच छान असो आपला अनुभव हा इकडे. पूर्ण बेंदला ना त्याने काय आपण आपल्या माडवण्यात दिला आणि काय अवस्था बघा वाटणं आहे ना.
गावात पण तुका घेऊन चला गावात कटर लाव हो, तर पूर्ण जंगल आहे. तर गेल्या वर्षी आपण बेनला होता, माहीत आहे पूर्ण ना जंगल आहे. तर 2-1 दिवस मित्रांनो आरामात जाते. अधिक दिवस लागले हां, नाही गेल्या वर्षी 2 दिवसात बेनला नाही. एवढी बायका हवी. बायका नव्हती, बापे बापे होते, गुरवाडचे होते आमच्या. तर खालपर्यंत रानच रान असा, कारण वाट नाही जाव का. एकदा विचारून बघ काय करता. तर बघूया कसा काय येतं मित्रांनो. तर काय माहीत नाही आमच्याकडे ना बांबूची आपली गजनळी माहीत आहे, फटनळी वगैरे काय काही ठिकाणी शब्द वेगळे असत. तर आमच्याकडे गजनळी म्हणतात किंवा फटनळी पण म्हणतात. तर बंदुकीसारखी ना ही फळं त्याच्यात आतमध्ये घालायची आणि मारायची, आणि पिकल्यानंतर पण मित्रांनो ही फळांना चांगली लागतात. तर चला, कारण आपल्या सत्यानानाच्या आणि माझ्या ह्या आवागाचा ना या गडी करूची लागणार आपल्याकडं. तर आपण गेल्या वर्षी ना आपण बेनला होता, म्हणजे जयू इलो होतो त्या टायमिंग का, म्हणजे गेल्या नोव्हेंबर एंडिंग डिसेंबरच्या आसपास त्या टायमिंग का बेनबेनवर केला होता आपण. आणि आता बराचसा ना रान वाढला. तर काय माहीत आहे आपल्याक ना 1-2 दिवस लागतीलच आपल्याक ह्या बेनूक, कारण बघता तुम्ही एवढा गच असा या. कारण काय म्हणता आम्ही 2 जण येऊन ह्या पॉसिबल नाही. आम्ही 2 जण इलाव तरी त्याका किती बरेच दिवस जातील. आणि काय माहीत आहे आपल्याक तेवढी पण सुट्टी नसा. तर बघू कसा काय तर होता. पण काय माहीत आहे बेनूचा तर लागणार होता, कारण झाडांवर ना पूर्णपणे ना वेलदोर गेलेलो आहे. ते पाठीमागे काच बघतात, त्याचबरोबर ह्या कलमावर. तर आपल्याक ना गडी करूचीच लागणारच. गावात बघा किती वाढला आता, तर कमरेवर गवत हा हे बघा. तर ठीक असा आता आपण काय माहीत आहे बघू गेला होता, थोडीशी पाहणी करून जाऊया. आणि सत्तो म्हणता काय माहीत आहे की नवरात्रानंतर ठीक असा बेनूक, कारण अगोदर बेनला ना तर काय होता माहीत आहे, तर 9 पेरा सध्या हे होतात ना, तर गवात वगैरे किंवा झाड वगैरे असतं तर 9 पेरांना त्याची फुटतात. तर त्याच्यामुळे नवरात्राक आपण ता नाही बेनू शकत. बघू नवरात्रा किंवा नवरात्री किंवा काय माहीत आहे भात कापणी वगैरे झाली ना की बेनूक घेऊ आपण ह्या. तोपर्यंत कसं ताप वगैरे पण पडत. तर चला आता ना थोडंसं आपण ना आता वरती जाऊया. सत्यानानं काय सांगितलं माहीत आहे, थोडीशी ना कलंबावर हे वेली इले आहेत ना, तर त्यांची ना मुळात ना कापून टाक. तर कसं ते त्यांचं सलान कापून टाकलंच ना की वरती ते आपोआप सुकून मरून जातील. पण हे वेलीच मित्रांनो कसे घातकी असत या झाडांका, कारण पूर्ण ना ते वेली ना वेटाळ करून पूर्ण झाडांका ना माती करून टाकतात. तर सत्तो आमचं ना ऑलराऊंडर असा बघू गेलास तर सगळ्या गोष्टी पुढे असतात. शेतीच्या कामाक 1 नंबर. तर आपल्याकडे ना इकडे रवीच्या फळासारखी इकडे ना रवीचं झाड असतं ना, तर इकडे सत्तो खाता बघा इकडे गोड लागतो. हां. तर काय माहीत आहे सत्यानं ना त्या फळ खाल्ला ना, तर आपण पण ना फळ खाऊन बघूया कसं लागतं. आता टेस्ट करूया, कारण माझा पहिला अनुभव असा आहे. गोड लागता. तर वेगळा काहीतरी फळ बघितला, तर वेल होती ती आपल्या ह्या कलंबार चढलेली. तर बेनताना थोडीशी ना आपल्याला ती फळं दिसली. तर सत्यानांना विचारलं कसली फळं, तर माका थोडीशी ती रवीच्या झाडाच्या फळं जी येतात ना वरती तशी वाटली. पण वेल होती ती, पण छानच गोड लागतात ती. तर जंगलात इला ना की वेगळा असा काय ना काय आपल्याला ना डोळ्यासमोर दिसता. तर सड्यावरती आपल्या माडवण्यात होता, तर माडवण्यात आपल्याला ना ह्या फळ दिसला.
तर इकडे बघताच तुम्ही सेम आपल्या ह्या काय माहीत आहे आपण तर आपण पवनपुत्र हनुमानाच्या मित्रांना शनिवारच्या दिवशी आपण त्या गळ्यात जी रवीची जी आपण पानं घालतो ना म्हणजे हार, तर त्याची जी फळं असतात सेम त्याच्या फळासारखंच असा एक नंबर. तर सत्तोनांना काय म्हणता आपल्या, तर काय म्हणता आपण इलाव ना तर थोडा तरी बोलो काम करून जाऊया. तर मी तर काय हात नाही लावलो, पण सत्यानं ना एका लांब पूर्णपणे ना बेनून काढाल. मग पहिला आपण इलाव तेव्हा पूर्ण वेलदोडवरती चढलेलो होतो, पण आता बघतास पूर्णपणे जी सलाईन होती ना वेलांची, तर जी सलाईन होती ना मित्रांनो वेलांची ती खालनाच उडवून टाकला ना. बघाची तिकडे खाली त्या साईड का आपला त्या एक कलाम होता त्या बेनला थैला, आणि इकडे आपल्या ह्या काजीचे थै इला, आणि काजीचे थै हे वेलदोरो बघा किती वाढलो होतो. तर काय माहीत आहे ह्या वेलदोऱ्यानं पूर्णपणे ना काजीचं झाड ना झाकून गेला, तर पूर्ण ना त्या झाडाक ना माती करून टाकतात त्या झाडाची या वेलदोऱ्यानं. कसलो वेल झाला सध्या ह्यो बेंद्री. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे झाडाची ना मित्रांनो वाढ होत नाही, ते थैच्या थैत ती खुंटली जाता. तर इकडे सत्तोना नवंदा एका पण थोडंसं ना मारून जाऊया, बेनूक येऊ तेव्हा येऊ. माहीत आहे मगाशी आपण बघितलं ना तर वरती किती वेल वाढलो होतं आणि कसा दिसत होता ह्या काजीचा रोपटा आमचा. तर आता बघता असं पूर्णपणे त्याचा मोकळा केला. तर खाली कशी ह्या वेलीच्या ज्या मुळाच्या थैना तुम्ही ना तोडलाच ना म्हणजे त्या एक प्रकारे सलानच असता, तर त्या तोडल्यामुळे कसं आता वरती वेल नाही होणार. तर चला हिला आता थोडा तरी बोललो काहीतरी काम केलं ना. इकडे वारूळ लागला, तर केवढा मोठा आता बघा. माहीत आहे आपण येताना ना घरना चायच खाऊन इला होता, तर जास्त काय खाल्ला नव्हता. सकाळची न्याहारी असतं आपल्याकडे भाकरी वगैरे. तर येताना काय बोललो हा एक थोडंसं वेळ झालो, तुला भाकरी वगैरे काय भाजू नको. तर येताना मुंबईतनं आपण फरसाण आणलं तर आज घेऊन इला, आणि इकडे बोललो आता ताटली बिटली काय नाही, तर त्याच्यामुळे आपण आता या सवयचा पण कापता. बस झाला याक. तर काय माहीत आहे आपण आता माडवण्यात होता, तर माडवण्यात आता इकडे आपण परत ना ह्या पुत्याच्या मांगरा लागी आता इला. तर काय माहीत आहे तर बराचसा ना गच हा मित्रांनो, कारण आपल्याक तर पॉसिबल नाही म्हणजे सत्याक निवाका दोघांच्या त्या आवाक्याचा नाही आहे. तर त्याच्यामुळे काय बोललो आपल्या गडी करूची लागणार असत. तर आता काय विचार केलो तर तुला म्हणता की आता कापला तर आता नवरात्री येता तर 9 पेरा परत फुटतली, त्याच्यामुळे ते आता बेंदल्यापेक्षा आता बघू आता कसं घरी जाऊन डिसिजन आयचं वगैरे काय असं तो बघू. त्याच्यानंतर मग तसं नाही गड्या आता बेनून ना हां ह्या होणार का कसा परत डबल खर्च. हां खर्च पण डबल होणार, म्हणजे परत त्या गवताच्या वेळी त्या परत कापूचा येणार. तर त्याच्यामुळे बोललो घरी जाऊन पण विचारू आणि आपल्या गाड्यांका पण विचारू कधी वगैरे बेनतात ते. आणि आता गडी तुका बघलंस ना हा. धनबाग किती या करूक लागले. हां तर त्याच्यामुळे कसा माहीत आहे आपण काय करणार माहीत आता, तर बघू डिसेंबर एंडिंग म्हणजे गेल्या वर्षी जसं बेनला ना तसाच आपण बेनूचा तो प्रयत्न करणार आहोत. तशी आपल्याला सुट्टी वगैरे भेटली तर बघू कसं काय त्या. आणि आता आपण ह्या कुत्या राहण्याच्या आपल्या ह्या मांगराच्या थय आहो. तर आता बोललो भूक लागली आता तर काहीतरी खाऊया. तर घरनं येताना फरसाण आणला होता आणि कांदो. तर सड्यावर मित्रांना जेवची नाश्ता करूची किंवा असं काय खाण्याची जी काय मजा असते ना ती काय वेगळीच असता. तर आपण इकडे 2 तवशी बघतास, तर ही जात वेगळी असा आणि ही जात वेगळी आहे. तर बरीचशी मोठी ना लांब लचक वेल असा गेलेली. तर इकडे तिकडे पण आहात त्या साईड का तोसाच हा. तर पुत्याक आपण सांगू याक तोस आपण काढला. तर समोर बघतास आपण काय चोरी करीत नाही,
बिंदास आपण काढून त्याच्यानंतर सांगा मी याक तवसा काढला म्हणून. तर आपण माडवण्यातनं आता वरती इकडे धारेवरती येता येईल. तर आपण ना पुत्याच्या ना बागेतला ना याक ह्या तवसा काढला. तर पुत्या व्हिडिओ वगैरे बघित असेल तर बघ. तर आम्ही काय चोरून नाही काढला. आपण त्याच्यानंतर मग सांगू घरी गेल्यानंतर. तर सत्तोना ना मी हा आता अगोदर माहीत असता आम्ही तिखट मीठ घालला असता. तर आता असाच खाता आम्ही. जाता जाता इकडे आपल्या ह्या हिरवारच्या ना या कानेटकराच्या आपल्या भटजी काकांच्या बावीजवळ येला अजित कानेटकर. तर तिकडे आवळी नसा. तर आता नाही देतो भरणं आवळीने तो. तर आवळीन बरीचशी धरतात ती. तर चला ही बावडी पण मित्रांनो बरीचशी मोठी आहे. उंच पण किती आहे बघा, खोल जुन्यातली आहे ना आणखी. आणि कप्पीच्या साहाय्याने पाणी ओढला जातं. चल. तर एखाद्या कुंपणात कोणाच्या जावचं असत ना तर असो ना तर काय माहिता एखाद्याच्या कुंपणात जावचं असत ना तर असो ना गडगो असता समजलास. आणि गडगो किंवा गुरा वगैरे येऊक त्यांना नको म्हणून ना असो ना तो गुरा किंवा रानटी जनावरा वगैरे ना मित्रांनो आतमध्ये येऊ नको म्हणून ना असो गडगो लावला जाता. आणि त्याचबरोबर ना असो आडवसो. तर कशी ह्याच्यानंतर मग बाहेर मग आता काटेरी वगैरे शिरटा वगैरे लावून मग पॅक केला जाता. तर आपण पण आता ना त्याच्यातनं असं जाऊया. इकडे गच बघा किती आता. तर इरवारला याक आपला कलबी आंब्याचं झाड होताना आता बेनून झाला सत्यानानाचा. तर आता आपण आता 12:30 वाजून गेले असत आणि आता आपण ना घरी जाता. तर पाठी पाऊस पण आता येतालो दिसतो तुमका. तर चला आता ना इथे इरवार खाली उतरताना आपल्या इकडे तेजूच्या इकडे ना बरेचसे इकडे गोंडे दिसतात. गोंड्याचे झाडा म्हणजे झेंडूची झाडा मखमली म्हणतात ना आपल्याकडे. आणि त्याचबरोबर भेंडी लावलेले आहेत काही नाही काय. आणि इकडे छोटीशी खोप एक नंबर ना. तर आता नाही मित्रांनो किरकोळ क्वचित काहीतरी अशी ना आपल्या आघाड्याक दिसतात. तर तेव्हा कसं आघाडं वगैरे घालूच येलो ना तर निवडुंगाचो आघाडो घालीत. बघताच पूर्णपणे तिकडे गेलेलो असा. तर याच्यामुळे काय होतं माहीत आहे रानटी जनावर किंवा मनुष्य पण म्हणजे आपला माणूस पण ना आतमध्ये जाऊ शकणार नाही कारण ह्याचे काटे लागतले. आपण मगाशी वरनं आपण इकडनं तुमका दाखवलं होतं आहे. तर सत्तोनाना म्हणून लावलो पाय धुवून खालीच जाऊया म्हणून. तर वरनं एक कलाम आपण ना बेनून येला आणि पाणी नितळ बघा की त्यामध्ये पांढरा शुभ्र असा क्लिअर पाणी दिसतं क्रिस्टल क्लिअर. तर आपण आता हातपाय धुता आणि हातपाय धुताना पाणी पूर्ण ना इकडे बघता तर तुम्ही ना क्रिस्टल क्लिअर पाणी असा पूर्ण खालताना दगड वगैरे सगळे दिसतात.
तर काय माहीत आहे, आपण आता हनुमान घाटच्या इकडे येलो. तर जाताना मगाशी तुमका बोललं होतं आहे ना, तर लांबनाच आपण ना पाया पडूया, कारण आंघोळ नाही केला. मगाशी जाताना पण बाळादा भेटलो होतो आणि आता पण बाळादा भेटलो. तर चला पटापट त्याच्या गाडीने खाली जाऊया. चला. तर मगाशी आपण ना काय माहीत आहे, पुतराण्याच्या बागेतला ना एक आपण तोसा काढला होता. तर आता आपण जाताना खात आहोत. रस्त्यावर गडगडता तो पण दाखव आणि डेंजर स्पॉट असा. तर मगाशी आपण येताना पण बाळादा भेटलो आणि आता जाताना पण घरी आता बाळादा भेटलो, त्याच्यामुळे बरं झाला. तर राईतला मित्रांनो जर असतात ना तर तुमका मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीन. म्हणजे बघू कंटिन्यू वगैरे ब्लॉग मी तोच करीन, कारण जास्त असा काय नाही. देवळात जाऊन आपल्या देवळी साफ करूची आहे, त्याचबरोबर राईत पण येऊन ना आपल्या गांगोच्या राईत येऊन ना आपल्याला थोडासा बेनबेंदावळ करूची असा. तर त्या उद्याच्या म्हणजे तर कंटिन्यू ब्लॉग करीनच मी, जास्त मोठं झालं तरी चालात. तर चला गांगेश्वर महाराज की. तर आपण जाता जाताना बाळादा काय म्हणू लागलो माहीत आहे. तर त्यांनी बाळादांना इकडे नाचरू केला ना. तर बाळादा पण मित्रांनो पहिलो ना मुंबईत होतो. तर मुंबईत ना आता गावात येऊन सगळा शेतीची कामं म्हणजे मेहनत घेता मित्रांनो प्रत्येक गोष्टी. शेती असून दे किंवा आता आंब्याचा वगैरे पीक वगैरे, तर बरीचशी कलबा वगैरे पण लावणार. तर याच्यामागे काय माहीत आहे मेहनत असा. तर बाळादान मेहनत घेतला म्हणून ते काय एवढा ह्या फळ भेटला असा. ते का माहिती पण नाही, चाकरमानी होतो. हां. तर आता इकडे नाचणे वगैरे हे आता त्यांनी नाचण्याची शेती केली. हां नाचण्याची शेती टोवला नसा. भात शेती पण करता. चला. तर समोर इकडे बघताच आपल्या आई केळूबाईचं मंदिर, त्याचबरोबर भावकादेवीचं मंदिर. तर लांबनाच आपण पाया पडूया. तर मित्रांनो काय माहिती आहे, आपण आता आपल्या गावातील आपल्या ह्या गांगोच्या रायतीला असाव. तर आज काय माहीत आहे थोडीशी ना बेनबेनावळ असणार, नवरात्र जवळ येता. तर काल तुमका मी म्हटलं होतं आहे, कारण काल आपल्याला थोडंसं ना उशीर झालं होतं वरना साड्यावरनं येऊ. तर आपल्याला थांबलाव नाही. तर बाळादा आपल्या कल मोटरसायकलून सोडलं घरी. जाताना पण त्याच्याच गाडीने गेला आणि येताना पण त्याच्याच गाडीने. तर आता कशी आपल्या वाडीतील मंडळी मित्रांनो साफसफाई करण्यासाठी येलेली असतात. तर आपण काय माहीत आहे थोड्याच वेळानं कसं गावातली मंडळीसुद्धा पण येतील आणि त्याचबरोबर साफसफाई जी काय असतात किंवा जो पालोपाचोळ काय ना काय पडलेलो असतात गावात वगैरे काय वाढलेलं असतात ना, तर आपण ना थोडंसं साफ करूया. आणि खालना वरती येईपर्यंत ना घाम बघा काय येईल तो. तर त्याला आता जास्त वेळ न घालवताना आपण आता आतमध्ये जाऊया आपला मंदिरात. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण आता गांगोच्या राहत असा. तर छान असा ना सकाळचा कोवळा ऊन बघताय, छान असं वातावरण हा. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. ह्या राईत ना मित्रांनो बरीचशी जुनी झाडं असत. तर त्याच्यामुळे ना इकडे जागा आतमधलं वातावरण असताना एक नंबर असता. पूर्ण सावळी बघा किती आहे ती. गांगोच्या राईत आतमध्ये मित्रांनो मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर ना आपण इकडे ना स्वच्छ पाण्यानं हातपाय धुवून घेत आहोत.
आपल्या चाकरमान्यांका मित्रांनो दर्शन घडवत आहे छान असा आपल्या गांगोदेवाचा. तर गांगोच्या राईत आपण ना बरीचशी आपण ना वृक्ष लागवड केली असा. इकडे समोर तुम्ही बघतास आणि त्याचबरोबर इकडे आपल्या वाडीतील आपली ही मंडळी मित्रांनो काय माहीत आहे साफसफाई करतात. तर 1-2 दिवसावर मित्रांनो आपल्या नवरात्रीचा उत्सव पण जवळ येलेला असा. तर त्याच्यामुळे ही साफसफाई आपण आता ही करून घेत आहोत. तर तुम्ही इकडे गांगोच्या राईत येत असाल ना तर एक खास करून तुमका मी काय सांगतो माहीत आहे. तर इकडे गांगोच्या राईत येत असाल तर तुम्ही या जागेचं ना मित्रांनो पावित्र्य राखा जपा. कारण बऱ्याच ठिकाणी इकडे देवस्थानं असतात. गांगोच्या तुम्ही इकडे ना राईत इलास ना तुमका ना जुनी त्याचबरोबर ना उंच अशी ना तुमका झाडां दिसतली. तर आपलं मित्रांनो कोकणी रान माणूस प्रसाद दादा गावडे आपलं ना बरीचशी आपली ही वनराई ना वाचवण्याचा प्रयत्न करता. तर त्याच्या कामासाठी आपलं ना मित्रांनो आपल्या चॅनलकडनं एक सलाम असा आणि थोडंसं आमचं पण ह्यो हातभार असा त्याका. तर इकडे तवसा बघतास कापला ना ते ना. हा या जरा आम्ही इला आपले साफसफाई केल्यावर ती जरा सांग ते आवडे होतो तवसा काचाव एका जास्त दिलं वाटलं पक्क्याचा. अरे तो जास्त घड्याळ नसता ना. तर माहीत आहे झाडताना आपण साफसफाई करताना इकडे तवसा बघता तुम्ही. तर आपल्या गावकऱ्यांच्या मंडळीबरोबर ना अशा छान अशा आपल्या गांगोच्या राईत तवसा खाऊची जी काय मजा असताना ती काय वेगळीच. तर आपल्या इकडे मंडळी बघताच तुम्ही. समोर बघतास तर ह्यो असत ना बेंडल्या मेळ्याच्यो सुपाऱ्यो. तर ह्याचा उपयोग ना काय माहीत आहे जो गुटखा खातात ना त्या गुटखाच्या उत्पन्नात केलो जाता. चला तर मित्रांनो काय माहीत आहे आजचा ब्लॉग ना मी हे थांबवतोय. तर गांगोच्या रायमधली साफसफाई तर झालेली असा. तर काय माहीत आहे 2 दिवसाचा जो ब्लॉग झाला तर कालच्या दिवसाचो आपण भटकंती आपली होती आपल्या साड्यावरची त्याचबरोबर आजच्या दिवसाचं. तर गावाकडलो जर ब्लॉग आवडलो चल ना तर प्लीज कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चला पुन्हा भेटूया काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.